दिनांक 21 तारखेला 24 वर्षीय तरुणी दिनांक 21 तारखेला जाण्यासाठी 24 वर्षीय तरुणी वरती बीआरटी बस स्टॉप येथे थांबली होती जॉबवर जाण्यासाठी। त्यावेळेस मदर तेरेसा आरोपी वरती बीआरटी बस स्टॉप ठिकाणी आला होती आणि त्याने त्यावेळेस असलेला अनोळखी आरोपी अंगविक्षेप करून त्या ठिकाणी महिलेचा विनयभंग केला आणि त्याच्यानंतर तो पळून गेला। अंगविक्षेप करून सदर महिलेचा विनयभंग केला, निष्पन्न नव्हतं आणि त्याच्यानंतर तो पळून गेला। त्या ठिकाणी परिसरातील साधारणतः आरोपीचे नाव निष्पन्न नव्हतं, सीसीटीव्ही चेक केले, परंतु आम्ही परिसरातील 48 तासाच्या आत 70 ते 80 सीसीटीव्ही चेक मार्गदर्शनाखाली आणि आम्ही 48 तासाच्या आत चिंचवडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिताफीने आम्ही आरोपीला आहे। चिंचवडे सध्या आरोपी पोलीस नगर असून या ठिकाणी कायदेशीर कारवाई ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपी हा आमच्या पोलीस कोठडीमध्ये आहे, सध्याची कायदेशीर कारवाई पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळे आम्ही त्याचा सदर आरोपी हा आमच्या पोलीस कोठडीमध्ये आहे। प्राथमिक आहे की आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळे आम्ही त्याचा तपास म्हणून काम करत आहे आणि आहे की आम्ही काय केला, उद्देश काय होता याबाबत आम्ही म्हणून काम करत आहे आणि अगदी बरोबर आहे काय केला, कोणताही गुन्हा होता याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत। आरोपीने गुन्हा करून अगदी बरोबर आहे काढल्यानंतर कोणताही गुन्हा नव्हता आमच्याकडे, त्याचे कपडे देखील चेंज केले गुन्हा करून, परंतु आरोपीच्या शूजचा कलरमध्ये आणि कपडे देखील चेंज केले होते टी शर्टचा, परंतु आरोपीचा शूजचा कलर फोटोमध्ये निष्पन्न झाला होता। आरोपीने आतमध्ये दोन टी शर्टचा थोडा भाग आम्ही आरोपीचा शोध घेतला, फोटोमध्ये त्यासाठी आम्हाला साधारणतः 70 ते 80 क्लूच्या आधारे चेक करावे लागले। आरोपीचा शोध घेतला पोलिसांना, त्यासाठी आम्हाला साधारणतः 70 ते 80 ताब्यात घेण्यात चेक करावे लागले आहे, परंतु पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेण्यात उघडकीस आलेला आहे। पुढील कायदेशीर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक गुन्हा उघडकीस आलेला आहे। आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया सध्या तरी कुठले गुन्हे दाखल नाहीये। आरोपीचा पूर्व इतिहास आम्ही पडताळत आहोत मध्ये आरोपी आणि सध्या तरी कुठले गुन्हे दाखल नाहीये। आमचं आव्हान आहे पूर्व इतिहास आम्ही पडताळत आहोत। असा कोणताही प्रसंग असेल शहरात आपण तात्काळ आमचं आव्हान आहे संपर्क साधावा। असा कोणताही प्रसंग असेल महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांशी संपर्क साधावा आहे।